आई माऊलीचा नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आत्ता मी आहे सध्या जुईनगरलाच आणि आजची व्हिडिओ खास नवी मुंबईच्या शिस्तबद्ध अशी मानाच्या पालखीची आहे. आणि गेल्या वर्षीसुद्धा गेलेलो आणि ह्या वर्षीसुद्धा आहे. माझं वर्ष दुसरं आहे, पण ह्या पालखीचा वर्ष 12वा आहे. आणि पदयात्री पण खूप असतात आणि खूप सारा असा जल्लोष असतो. आजचा हा पहिला दिवस आणि सकाळचे वाजले 7. ॲक्च्युली लगबग होती. एक दोन महिन्या अगोदरपासून लगबग असते, पण कालपासून तर एकदम जय्यत तयारी होती आणि सगळेच तयारीला लागलेले. पण आजची जल्लोष काय होणार आहे आणि काय मजा असणार आहे ते ह्या व्हिडिओमार्फत बघा. गेल्या वर्षी तर तुम्ही बघितलं असाल, पण दरवर्षीचा जल्लोष हा वेगवेगळा असतो. आता जी नवी मुंबईची मानाची पालखी आहे, सो आता हा माझ्या मागे बघताय तो गावदेवी मंदिर आहे जुईनगर गावातला, सेक्टर 23. सो इथून पालखी निघणार श्री क्षेत्र कार्लेगडावरती. आणि आता जुईनगर गावचे आणि नवी मुंबई मानाच्या पालखीचे अध्यक्ष संस्थापक यांच्याशी आपण भेट घडवून देणार आहोत. आपल्यासमोर आहेत शैलेश दादा भोईर, जे नवी मुंबई मानाच्या पालखीचे अध्यक्ष आहेत आणि संस्थापक आहेत. दादा, तुमच्याकडनं बरेच असे नियोजन कसं असणार आणि ह्या पुढे कसं असणार आहे? आता आपल्या पालखी सोहळ्याचं हे 12 वर्ष असून यावर्षी आपल्या पालखी सोहळ्यामध्ये शिस्तबद्ध नवी मुंबईच्या मानाच्या पालखी सोहळ्यामध्ये एक जवळपास 1200 पदयात्री पायी प्रवास करणार आहेत. आज पहाटेच म्हणजे आज सकाळी 6:30 वाजल्यापासून मंदिरामध्ये अभिषेक चालू आहे. आता अभिषेक झाल्यानंतर एकवीर आईची आरती करून इथून पुढे प्रस्थान आईच्या कारला डोंगरावरती होणार आहे. इथून पालखी निघाल्यानंतर म्हणजे आजच्या दिवशी जवळपास नवी मुंबईत नाही तर नवी मुंबईच्या पूर्ण बाहेरील भागातील देखील जे ब्रास बँड सेवक आहेत ते ब्रास बँड पथकवाले आपल्याला जवळपास 300च्या वरती ब्रास बँड पथक जे सेवक आहेत ते सेवा देणार आहेत. व इथून पालखी आपली निघाल्यानंतर प्रस्थान झाल्यानंतर आपला पहिला जो हॉल्ट आहे, तो पहिला हॉल्ट आपला पनवेल कोणगाव येथे असणार आहे. दुसरा हॉल्ट आपला खोपोली महाराजा हॉल येथे असणार आहे. तिसऱ्या दिवशी पालखी आईच्या कार्लाकडे पोहोचल्यानंतर तिथे जल्लोष आईच्या पालखीचा हा कार्यक्रम जो संगीताचा असतो, त्या कार्यक्रमामध्ये जे आपले कलाकार आहेत त्या कलाकारांचा सत्कार आपण मंडळातर्फे करत असतो. व यावर्षी पदयात्री जास्त असल्या कारणामुळे जास्तीत जास्त नियम व जास्तीत जास्त शिस्त कशी लावता येईल याच्यावरती जास्त नियंत्रण सर्व जे आम्ही स्वयंसेवक आहेत, जवळपास यावर्षी 100 स्वयंसेवक पालखी सोहळ्यामध्ये निवडलेले आहेत. तसेच आपण ज्यावेळेस प्रत्येक पदयात्रीचा फॉर्म भरतो त्या फॉर्म भरता वेळी सांगतो की तुमची एकवीर आईवरती जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी तुम्ही सहभागी घेत असाल तरच सहभाग घ्या. पिकनिक म्हणून कोणी पालखी सोहळ्यामध्ये येऊ नका. कारण आपली जी नवी मुंबईची मानाची पालखी आहे ती पालखी शिस्तबद्ध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेली आहे. तरी आपल्या पालखी सोहळ्यामध्ये आज एवढे पदयात्री एकत्र येण्याचं कारण ते म्हणजे आपल्या पालखीचं नियोजन. आज पहिल्या वर्षी मला वाटते 70 पदयात्री होते. 70 पदयात्रीपासून सुरुवात केलेली आज ही यात्रा जी पदयात्रा आहे ती 1200च्या घरात कधी पोहोचेल हेच आम्हाला वाटलं पण नव्हतं की 12व्या वर्षी आम्ही 1200 क्रॉस करू म्हणून. तसेच त्या आई माऊलीचा आशीर्वाद सर्व एकविरा देवी भक्तांवरती आहेच. तिच्या आशीर्वादामुळेच हा कार्यक्रम पूर्ण होत असतो. पालखीला खास आपले गाववाले आलेले आहेत इकडे. काय नाव तुझं? स्वानंदी. स्वानंदी गणेश जाधव. आणि आपलं? गणेश जाधव. अच्छा. सो थँक्यू. आणि स्वानंदीने मला एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. थँक्यू चॉकलेटसाठी. थँक्यू. तर अशी आहे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची सजावट आता सध्या चालू आहे. सजावट आणि आरती पण होईल. सगळे माणसं पण येतील, गर्दी होते. बाहेर तर गर्दीच झाली भरपूर. पण पालखी सजवले ना खूप छान, आकर्षित.
हरिमरी माते की गावदेवी माते की एकविरा माते की सुख करता बँड बघाल ना 250-300 च्या वरती ब्रास बँड आहेत, पब्लिक आहे.
थांबला हा अरे हा आज इकडे आहे ना हा ओके डन डन एक नंबर डन मला जाऊ दे तिकडं मैदानात आता पालखीचा एक सोहळा आणि शो होईल ॲक्च्युली दरवर्षी गणेश मैदानात म्हणजे गणेश मंदिरात होतो शिरवण्याच्या पण यावर्षी बघा भरपूर पब्लिक वाढला आहे त्यामुळे जागा नाही उरत सो यावर्षी इकडं मैदानात गावदेवी मैदान आहे जुईनगरचं तिकडे पब्लिक पुढे गेले अर्धी पब्लिक माझ्या मागं आहे पब्लिक बघायचं आहे तुम्हाला अजून किती मागं आहे तो पुढे भरपूर चालत गेले अजून मागं आहे हां जाऊ दे
जल्लोष तर खूप खतरनाक होता आणि अजूनसुद्धा 3 दिवस जल्लोष आहे. माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा माझ्या पद्धतीने प्रयत्न करेनच, मला जसा वेळ भेटतो तसा. आणि खूप मजा आली. हे जल्लोष बघण्यासाठी खूप लांबनं सुद्धा लोक, काय रस्त्याला गर्दी होती ते तुम्ही बघितलात. माझे मित्रसुद्धा आलेले, बालू, सचिन दादा, जितेश, अनिकेत आणि आदित्य, सगळे यूट्यूबरच आहे. आणि त्यांना माझ्यातर्फे शैलजांनी सुद्धा बोलवलेली. आणि कसं वाटलं थोडक्यात? मजा आली ना? हां ना, पुढच्या वर्षी याल ना? तर गेल्या वर्षी पण मला निखिलने बोलवलेली, पण मला काय कारणास्तव येता आलं नाही. पण आज आलो. आजचा सोला याची डोला बघितला आणि खूप भारी वाटलं. तर जबरदस्त हा माहोल होता, जल्लोष होता आणि खूप भारी वाटलं. थँक्यू तुला निखिलला. अरे बस का, खरंच बरं वाटलं निखिल. म्हणजे कसं त्रास बँक म्हणजे सगळीजण मजा करतात ना, ती मजा बघायला मिळाली. आणि मी खरं तर 2 वर्ष तुझे व्हिडिओ म्हणजे ही व्हिडिओ जी आहे ना पालखीची, ती तुझ्या ब्लॉग मध्ये बघत होतो, ती आज प्रत्यक्षात येऊन मी अच्छा. सो बालू आत्ता आलाय, तू काय फीडबॅक देऊच नको. पण मी उद्या अनुभवणार आहे. आदित्य पण पहिल्यांदा आलेला. आदित्य माझ्या गावचाच आहे. सो माहोल जल्लोष काय होतं तर तुम्ही बघितलाच. आता मी सांगायची गरज नाही. ब्रास बँड वगैरे हा. सो हा सगळा प्रेम असतो आणि ही भक्ती श्रद्धा असते. आत्ताची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ह्या पुढे सुद्धा अपडेट देत राहील. तोपर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला इथेच थांबवतोय. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असं तुला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. आंब्याचा डायलॉग वाचाडा ना पाठ आहे.